नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना संदर्भातील 26 जून 2026 पर्यंतच्या सर्वात ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत. आता नवीन शासन निर्णय म्हणजेच GR नक्की याविषयी काही आला आहे का, अनुदानात वाढ झालेली आहे का, नवीन लाभार्थी नोंदणी सुरू आहे का आणि सध्याच्या लाभार्थ्यांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, आता सर्वप्रथम जी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर 26 जून 2026 पर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजनेबाबत अजून तरी कोणताही नवीन शासन निर्णय म्हणजे GR अनुदानात वाढ किंवा पात्रतेत मोठा बदल जाहीर सध्या करण्यात आलेला नाही आहे. मात्र योजना जी आहे ती राज्यभर पूर्वीप्रमाणेच सुरू असून पात्र लाभार्थ्यांना नियमित आर्थिक सहाय्य दिले जात आहे. ओके, आता याबद्दलची नंतरची अपडेट म्हणजे की पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 इतकी आर्थिक मदत थेट DBT पद्धतीने बँक खात्यात जमा केली जाते आहे. म्हणून बँक खात्याची माहिती जी आहे ती तुमची योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे. ओके, आता नवीन पात्र लाभार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे. अर्ज संबंधित तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी निराधार शाखेत हा अर्ज सादर करता येतो तुम्हाला. ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे की पात्रता पडताळणीबाबत माहिती आहे थोडीशी. ओके, त्याबद्दल जर सांगायचं झालं तर संबंधित विभागाकडून अर्जांची आणि विद्यमान लाभार्थ्यांची पात्रता तपासण्याची प्रक्रिया नियमितपणे सध्या सुरू आहे. जर आवश्यक कागदपत्रे तुमची अपूर्ण असतील किंवा पात्रता निकष पूर्ण होत नसतील तर तुमचा हा लाभ जो आहे तो थांबू शकतो. म्हणून सर्व कागदपत्रे तुमची अपडेट अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. ओके, आता आवश्यक कागदपत्रांविषयी बोलूयात आपण. कोणकोणती कागदपत्रे महत्त्वाची आहेत. ओके, कागदपत्रांच्या सांगायचं झालं तर आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला आणि अपंगत्व प्रमाणपत्र जर लागू असेल तर. ओके, आणि शासनाने मागितलेली इतर आवश्यक कागदपत्रे. कोणतेही कागदपत्र जर तुमचं अपूर्ण असल्यास अर्जाच्या तुमच्याच प्रक्रियेला विलंब होऊ शकतो. म्हणून ही सगळी कागदपत्रे तुम्ही जवळ ठेवा अपडेट करून. ओके, आता आणखीन एक महत्त्वाची माहिती म्हणजे की आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच KYC सुद्धा पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे DBTद्वारे आर्थिक सहाय्य जे तुम्हाला पैसे मिळतात या योजनेचे, तुम्हाला आर्थिक सहाय्य वितरण मिळतं ते वेळेवर तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. ओके, म्हणून या दोन गोष्टी तुम्ही नक्की करून घ्या. आधार कार्ड आणि बँक खातं लिंक करून घ्या आणि बँक KYC ओके ही पूर्ण करून घ्या नसेल केली तर. ओके, तर ही माहिती जी आहे ती संबंधित तहसील कार्यालय त्वरित तुम्ही अपडेट करून ठेवा. ओके, जर नसेल केली असेल तर यामुळे भविष्यातील तुमचा लाभ जो आहे तो मिळण्यात अडथळा तुम्हाला येणार नाही. ओके, जर तुमच्या बँक खात्यात किंवा मोबाईल क्रमांकात किंवा पत्त्यात काही बदल झाला असेल, तुम्ही अपडेट केला असेल काही, तर ही जी माहिती आहे तुम्ही तहसील कार्यालयात त्वरित जाऊन तुम्ही अपडेट करू शकता. ओके, आता जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल किंवा अर्ज केला असेल तर ही खालील गोष्टी आहेत त्या एकदा नक्की तपासा. तुमचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे का, जे की मी तुम्हाला सांगितलं. बँकेचे KYC आहे का, सर्व आवश्यक जी कागदपत्रे आहेत ती तुमची अपडेट आहेत का, मोबाईल क्रमांक तुमचा सध्याचा चालू आहे का, नक्की DBTद्वारे लाभ नियमितपणे खात्यात जमा होत आहे का, या सर्व जर गोष्टी तुम्ही पूर्ण केल्या असल्यास लाभ मिळण्यामध्ये तुम्हाला मित्रांनो अडचण येण्याची शक्यता खूप कमी राहते. ओके, तर मित्रमंडळींनो 26 जून 2026 पर्यंत उपलब्ध अधिकृत माहितीनुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेत नवीन GR किंवा नवीन लाभाची रक्कम ओके आणि नवीन पात्रता नियम अजून तरी सध्या जाहीर झालेले नाही आहेत. मात्र अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे, पात्रता पडताळणी सुरू आहे. ओके, आणि पात्र लाभार्थ्यांना नियमितपणे आता आर्थिक सहाय्य सध्या दिले जात आहे. योजनेबाबत कोणतीही नवीन अधिकृत घोषणा किंवा महत्त्वाची जर अपडेट आलीच तर सर्वात आधी माहिती देण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन तुम्हाला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, आपल्या नातेवाईकांना आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.